ते तुमच्याकडे नावं आहेत का? शिंदेंनी हा सवाल केला। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकारनं गांभीर्यानं घेतलेला आहे असं शिंदेंनी सांगितलं। तर गृहराज्यमंत्री दिशाभूल करत असल्याचं इकडे जाधव यांनी म्हटलेलं आहे। अध्यक्ष महोदय, ते सगळ्यांची नाव आहेत। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत। मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडियासमोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण? अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर। मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे। ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती।